प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याचं स्वतःचं घर एका स्वप्नाप्रमाणे असते. स्वतःच्या घरामध्ये सुख, समाधान आणि शांतीच्या शोधामध्ये वास्तू आणि वास्तूचा शोध सुरू होतो. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा जिव्हाळा, उंबरठ्यावर भक्ती, उंबरठ्यावर भक्ती. वास्तूचं स्वप्न साकार झाल्यानंतर वास्तुशांतीच्या समारंभाच्या निमित्तानं सादर झालेलं हे अप्रतिम भाषण, हे भाषण शेवटपर्यंत पहा. आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा. आमचे मित्र मनपा शाळा क्रमांक 70चे आदर्श शिक्षक सन्माननीय भास्कर जाधव सर यांच्या वास्तुशांती निमित्ताने आम्ही सर्व मित्र परिवार आमच्या भगिनीसह या ठिकाणी पोहोचत आहोत. खऱ्या अर्थाने ही आनंदाची बाब आहे की सुशिक्षित कुटुंब सुद्धा खेडेगावाकडे लक्ष देऊन खेडेगावाच्या विकासासाठी योगदान देत असतं. याचं जिवंत उदाहरण जाधव सरांचं आहे. जाधव सरांनी आपल्या गावामध्ये सामाजिक कार्याबरोबरच आपल्या कुटुंबासाठी सुद्धा भरपूर असं योगदान दिलेलं आहे. त्यांच्या मातोश्री या आजारी असताना जाधव सरांनी जे काही प्रयत्न केले ते प्रयत्न खूप महत्वाचे आहेत. पुत्र असावा, पुत्र कसा असला पाहिजे तर चांगलं उदाहरण म्हणजे जाधव सर आहे. आपल्या मातोश्रींच्या आरोग्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि आज व्यवस्थित आहेत. म्हणजे जाधव सरांनी आपलं पुत्र प्रेम या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि गावामध्ये चांगला एवढा सुसज्ज आणि असा लक्झरियस बंगला बांधून त्यांनी आपल्या आईला समाधान दिलेलं आहे की तुम्हाला जन्म दिला परंतु तुझ्यासाठी या ठिकाणी मी अतिशय लक्झरी असं घर बांधलं. त्या घरात जाधव सर राहता की राहते काही सांगता येत नाही, पण आपल्या आईला शेवटपर्यंत आयुष्यामध्ये सुंदर घरामध्ये राहणार आहे. त्यांचं आयुष्याचे शेवटचे दिवस आनंदाने या घरामध्ये जाणार आहे. म्हणून जो पुत्र आई वडिलांची सेवा करतो तोच खरा पुत्र होय. म्हणून प्रभू रामचंद्रांचे आदर्श आपल्या समोर आहेत. ते सुद्धा प्रभू रामचंद्रांचेच आदर्श आहेत, कारण तिथं जवळ सर्व तिथं टाकेत आहेत. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा स्पर्श झालेला आहे. म्हणून मी सन्मान्य आपल्या मित्रांचं कार्याचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. विशेष करून आमच्या या भगिनी आज या सरांच्या प्रेमापोटी एवढ्या उन्हात तानात उपस्थित राहिल्या, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि सरांच्या नाही पण आम्ही निघालो कितीला आहे तुम्ही वाचवा घ्या, आमच्या नंतर निघाले तुम्ही. सरांच्या सुखदुःखात सर्व परिवार नेहमी साथ देत होता. सरांना पण तिची जाणीव आहे. सरांचा मित्र परिवार खूप मोठा आहे. सरांनी काही लिमिटेड मित्र परिवार जोडलेला नाही, खूप मोठा मित्र परिवार आहे. असंच आमच्या मित्रांची याही पुढे प्रगती होत राहून आई वडिलांच्या सेवेबरोबरच महापालिकेत विद्यार्थ्यांची सेवा त्यांच्या आत्मगौरव ही सदिच्छा व्यक्त करतो. आम्हाला सरांना आपण आमंत्रित केलं त्याबद्दल सर आपले धन्यवाद व्यक्त करतो. आणि आता सर्वांनी महापालिका प्रत्येकाच्या आयुष्यात घराचं वास्तूचं स्वप्न साकार हो हीच स्वामींचरणी प्रार्थना. धन्यवाद.